नमस्कार, मी श्रेयस पांडे. जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी देशभरातील विविध मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पहिल्या 3 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरली असं पाहायला मिळालं. मात्र चौथ्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का वाढेल अशा अपेक्षा होत्या, मात्र तसं होताना दिसलं नाही. चौथ्या टप्प्यात मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळणार अशा अपेक्षा असताना सुद्धा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि चौथ्या टप्प्यामध्ये गेल्या 3 टप्प्यांच्या तुलनेमध्ये मतटक्का घसरल्याचं दिसतंय. जवळजवळ हा 10% मतटक्का घसरल्याचा आहे. या संदर्भातले आकडे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. दरम्यान या चौथ्या टप्प्याच्या मतदानामध्ये कोण उमेदवार चौथ्या टप्प्याच्या फेरीत होते आणि देशातील चौथ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार कोण आहेत, सर्व आकडेवारी आजच्या या जेएम विशेषमध्ये आपण पाहणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 13 मे ला राज्य आणि जम्मू काश्मीर मधील एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान संपलं. या जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 62.56% मतदानाची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजेच जवळपास 75% नोंद झाली आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजेच 35% आसपास ही मतदानाची टक्केवारी आहे. याशिवाय आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये 52.49% नोंद करण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तितकंसं समाधानकारक मतदान झाल्याचं दिसत नाहीये. दरम्यान राज्याची गोष्ट करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 11 मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यामध्ये काही प्रमुख उमेदवार होते ज्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ते आपण आता आपल्या स्क्रीनवर पाहतोय. चंद्रकांत खैरे हे संभाजीनगरमधून उमेदवार आहेत, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. इम्तियाज जलील हे त्यांच्या विरोधात संभाजीनगरमध्ये लढत आहेत. संदीपान भुमरे, त्यानंतर आपण श्रीरंग बारणे मावळमधून उमेदवार आहेत, त्यांचं दृश्य पाहू शकतो. राम सातपुते असो, मुरलीधर मोहोळ, त्यानंतर इतर उमेदवार होते. रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामधून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर विविध उमेदवार आहेत ज्यांनी जे चौथ्या टप्प्यातील उमेदवार आहेत आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर शशिकांत शिंदे दिसत आहेत, आपलं कल्याण काळे इकडे दिसत आहेत, स्मिता वाघ जळगावमधून उमेदवार आहे. रावसाहेब दानवे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. रावेरमधून रक्षा खडसे उमेदवार आहेत, त्यांनी देखील मतदान केलं. श्रीराम पाटील हे देखील त्यांच्या विरोधात आहेत, रक्षा खडसे यांच्या, त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी देखील मतदान केलं, त्यांच्या विरोधात बजरंग सोनावणे उमेदवार आहेत. त्यानंतर इकडं नगरमध्ये निलेश लंके यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ होते. संदीपान भुमरे त्यांनी देखील मतदान केलंय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एक सोबत मतदान केंद्रावर दिसले. शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रामध्ये 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. या 11 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काय आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. चौथ्या टप्प्यातील आपण मतदान पाहतोय. राज्यातलं नंदुरबारमध्ये 60.60% मतदान झालं. जळगावमध्ये 51.98% मतदान झालं. रावेरमध्ये 56.16% मतदान चौथ्या टप्प्यातलं झालं. जालनामध्ये 59.98% तर औरंगाबाद मतदारसंघामध्ये 55.38% मतदान पार पडलं. मावळमध्ये 47.62% मतदान झालं. पुण्यामध्ये 44.90% आणि शिरूरमध्ये 43.89% मतदान झालं. 11 मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय. अहमदनगर मतदारसंघाची गोष्ट केली तर इथं 53.27% मतदान झालं. शिर्डीमध्ये 55.27%,
बीडमध्ये 58.37% मतदान झालं. राज्यामध्ये महाराष्ट्राचं पाहायला गेलं तर 11 मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. चौथ्या टप्प्यामध्ये 10 राज्यातील 96 जागांवर देखील मतदान झाले. कोणत्या राज्यात किती मतदान झाले ही देशामध्ये राज्यांची टक्केवारी सुद्धा आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात. ज्या राज्यांमध्ये मतदान झालं आपण तिथली टक्केवारी पाहतोय. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे 76.25% मतदान झालंय. आंध्र प्रदेश त्याच्या खालोखाल आहे, 68.20% इथं मतदान झालं. तेलंगणामध्ये 61.71%, झारखंडमध्ये 64.30% मतदान झालं. ओडिशामध्ये 64.23% मतदान झालं. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 70.38% मतदान झालं. उत्तर प्रदेशमध्ये 58.02%, बिहारमध्ये 56.12% मतदान झालंय. महाराष्ट्रात 53.06% मतदान झालं आणि सर्वात कमी जम्मू काश्मीरमध्ये 37% मतदान झालंय. राज्यातल्या 11 लोकसभा मतदारसंघात 13 मेला मतदान झाले. या 11 मतदारसंघात कोण कोण उमेदवार आहेत आणि त्यांची लढत कशी असणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात. नंदुरबारमध्ये हिना गावित भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्या समोर आव्हान असणार काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचं. जळगावमध्ये स्मिता वाघ भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्या समोर शिवबाठाचे करण पवार. रावेरमध्ये रक्षा खडसे भाजपाचे उमेदवार आहेत. श्रीराम पाटील राष्ट्रपती उमेदवार त्यांच्या विरोधात. रावसाहेब दानवे जालन्यामधून भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं कल्याण काळे यांना उभं केलंय. इम्तियाज जलील विद्यमान खासदार औरंगाबादचे MIMचे नेते आहेत. संदीपान भुमरे हे शिवसेनेच्या वतीनं त्यांना आव्हान देणार. चौरंगी लढत संभाजीनगरमध्ये आहे. चंद्रकांत खैरे शिवबाटाकडून मैदानात आहेत तर अफसर खान हे वंचितचे उमेदवार आहेत. श्रीरंग बारणे शिवसेनेकडून मावळमध्ये उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शिवबाठाचे संजोग वाघिरे. मुरलीधर मोहोळ पुण्यामध्ये भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांना काँग्रेसचे रवींद्र धनगेकर यांचं आव्हान आहे. पुण्यामध्ये चौरंगी लढत दिसतीये तर इकडे पुण्यामध्ये वसंत मोरे हे देखील उमेदवार आहे वंचितकडून आणि अनिस सुंडके हे अपक्ष उमेदवार. शिरूरचं पाहायला गेलं तर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार तर अमोल कोल्हे हे राष्ट्रपतीचे उमेदवार. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील हे भाजपाचे उमेदवार आहे आणि त्यांना राष्ट्रपती निलेश लंके यांचं आव्हान आहे. शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे शिवसेनेचे उमेदवार विरुद्ध राष्ट्रपती भाऊसाहेब वागचौरे. बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपाचे उमेदवार आहेत तर राष्ट्रपकडून बजरंग सोनावणे त्यांच्या विरोधात आहेत. दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवार 13 मे 2024 रोजी मतदान झाले. या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणासह विविध प्रदेशांचा समावेश आहे. कोणत्या राज्यात किती मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान झाले तेही पाहूयात. कोणत्या राज्यांमध्ये किती मतदारसंघांसाठी मतदान झालंय आपण ते पाहतोय. 1 ते 5 मतदारसंघ असलेली राज्य आपण पाहतोय. जम्मू काश्मीरमध्ये 1 मतदारसंघासाठी मतदान झालं आणि झारखंडमध्ये 4 मतदारसंघांसाठी, ओडिशामध्ये 4, बिहारमध्ये 5 ते 15 मतदारसंघ असलेल्याची आकडेवारी राज्याची आपण पाहतोय. मध्य प्रदेशमध्ये 8 मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय तर पश्चिम बंगालमध्ये 8 मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान संपन्न झालं. महाराष्ट्रात 11, उत्तर प्रदेशमध्ये 13 मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान झालंय. 15 ते 25 मतदारसंघ असलेली राज्य कोणती ते पाहतोय तर तेलंगणामध्ये 17 मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. आंध्र प्रदेशमध्ये 25 मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान झालंय. देशभरामध्ये चौथ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांची नावे काय आहेत तेही पाहूयात. कारण प्रमुख उमेदवार देशभरामध्ये या चौथ्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात कोणकोणते होते त्यांच्यावरही एक शेवटची नजर टाकूयात.
चौथ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आपण पाहतोय. अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे उमेदवार कन्नौजमधून, महुआ मोइत्रा तृणमूलच्या नेत्या कृष्णनगर पश्चिम बंगालमधून, गिरिराज सिंह भाजपाचे बेगूसरायचे उमेदवार, अर्जुन मुंडा भाजपाचे खुंटी झारखंडचे उमेदवार. चौथ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आपण पाहतोय. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यावेळेला खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. समाजवादी पक्षाकडून ते कन्नौजमधून उमेदवार आहेत. तिथं चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. तृणमूलच्या वतीनं कृष्णनगरमधून महुआ मोइत्रा आहेत, तर गिरिराज सिंह हे भाजपाचे उमेदवार बेगूसरायमधून, जिथं चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. अर्जुन मुंडा भाजपाचेच उमेदवार खुंटी झारखंडमधून, जिथं चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. युसुफ पठाण तृणमूलचे बहरामपूरचे पश्चिम बंगालमधले उमेदवार. शत्रुघ्न सिन्हा अभिनेता आहेत, तृणमूलकडून आसनसोलमध्ये उमेदवार. अधिरंजन चौधरी काँग्रेसचे उमेदवार बहरामपूरमधून. माधवी लता या अभिनेत्री होत्या, आता नेत्या झालेल्या आहेत, भाजपाकडून हैदराबादमध्ये उमेदवार.